नमस्कार. माझा आवाज जर येत असेल तर कृपया कमेंट करा, म्हणजे आपल्याला सुरू करता येईल. जय बिरसा सर. आवाज येतोय सर माझा व्यवस्थित? ओके, ठीक आहे, हरकत नाही. उलगुलान एक साहित्यिक चळवळ फेसबुक पेज, या पेजचे निर्माते माझे मित्र डॉक्टर सकाराम डाखोरे सर आज 15 नोव्हेंबर 2021 जननायक बिरसा मुंडा जयंती या जयंतीच्या निमित्तानं आपण या ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून एकत्र भेटत आहोत. खरं तर अगदी कमी वेळामध्ये सरांशी चर्चा झाली आणि हा व्याख्यानाचा कार्यक्रम आज ठरला. त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये मला जी काही विषयाची मांडणी मी त्याच्याबद्दल जो काही विचार केला तो तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर अनेक कामांच्या व्यापांमधून वेळ काढणं गरजेचंच होतं, कारण डाकोरे सरांना नाही म्हणणं हे मला तरी शक्य नाही. म्हणून आज हा लाईव्हचा जो काही कार्यक्रम आहे, व्याख्यानाचा कार्यक्रम आहे, हा आपल्या समोर आपण एकत्रितरित्या सादर करत आहोत. जननायक बिरसा मुंडा यांचं जीवन कार्य या विषयावरती मी तुमच्याशी विचार मंथन करणार आहे. खरं तर नेमका लाईव्ह सुरू केलं आणि लाईट गेली, त्यामुळे प्रकाश थोडासा कदाचित कमी असेल, परंतु हरकत नाही, वेळेवरतीच आपण सुरू करत आहोत. ज्या विषयाची मांडणी आपल्याला आज करायची आहे, मी खरं तर जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावरती फारसं बोलणार नाही, कारण ते पुस्तकामध्ये बरंचसं लिहिलेलं आहे. त्याच्यावरती इंटरनेटवरती बरीचशी माहिती उपलब्ध आहे आणि जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत त्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये तुम्ही विचार केलेला आहे किंवा तुम्ही वाचलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त फोकस न करता बिरसा मुंडा यांचे जे काही जीवन चरित्र आहे किंवा त्यांचे जी काही जीवन प्रेरणा आहेत आणि त्यांनी जीवन जगत असताना कोणती तत्व स्वीकारली आणि त्या तत्वानुसार ते कशा पद्धतीने वागले, या अनुषंगानं मी तुमच्याशी चर्चा करणार आहे किंवा बोलणार आहे. मित्रांनो, सर्वांना जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय बिरसा सर्वांना म्हणतो, जय आदिवासी सर्वांना म्हणतो. आणि व्याख्यानाची सुरुवात करत असताना माझ्या मनासमोर पहिले काही प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नांबद्दल चर्चा आपल्याशी करतो. की जननायक बिरसा मुंडा, वीर बिरसा मुंडा, क्रांतिकारक बिरसा मुंडा, झुंजार सेनानी बिरसा मुंडा, स्वातंत्र्याचा उद्घोष करणारा पहिला क्रांतिकारक बिरसा मुंडा, धरती आबा बिरसा मुंडा आणि भगवान बिरसा मुंडा, अशा अनेक उपाध्या, अनेक बिरुद ज्या माणसाला लाभली आणि तीही अगदी वयाच्या 24-25 वर्षामध्ये. म्हणजे बिरसा आबांचा जन्म जर आपण पाहिला तर 15 नोव्हेंबर 1825, अवघ्या 24-25 वर्षाचं आयुष्य लाभणाऱ्या या माणसाला इतकी बिरुद का लागलेली असतील, असा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडला पाहिजे. की ज्या माणसानं आदिवासी समाजामध्ये जन्म घेतला, आदिवासी समाज ज्या कष्टकरी समाजाचं नेतृत्व करतो, जे हाल अपेष्टा त्यांनी लहानपणामध्ये सहन केलेले आहेत, त्याच सगळी वस्तुस्थिती, तीच सगळी वास्तवता त्यांच्याही वाट्याला आलेली असताना सुद्धा अवघ्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये, 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये इतकी बिरुद एखाद्या माणसाला जेव्हा लागतात, तेव्हा निश्चितच त्या माणसाचं कार्य, त्या माणसाचं कर्तृत्व, त्या माणसाची नीतिमत्ता, त्या माणसाचं क्रांतिकारित्व हे निश्चित आघात असलं पाहिजे. आणि म्हणूनच या माणसाला इतकी जननायक अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. भगवान बिरसा मुंडा असं का म्हणावंसं वाटलं, झुंजार सेनानी असं का म्हणावंसं वाटलं, किंवा वीर ही पदवी त्यांना का द्यावीशी वाटली, याबद्दल आपल्याला पहिल्यांदा आदिवासी समाजातील तरुणांना आणि इतर समाजातही लोकांना विचार करणं गरजेचं आहे. की 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या माणसानं एवढं असं काय महान कार्य केलं की त्यांना इतकी असंख्य बिरुद लागलेली आपण पाहतो. खरं तर बिरसा मुंडा आपल्याला कधी माहिती झाले, बिरसा मुंडांचं साहित्य किंवा त्यांचं कार्य आपल्या समोर कधी आलं, जगाला बिरसा मुंडांची ओळख कधी झाली? मला वाटतं राजीव गांधींना मरणोत्तर जेव्हा बिरसा मुंडा हा पुरस्कार दिला,
तेव्हा मग बिरसा मुंडा हे नाव कोण आहे किंवा बिरसा मुंडा कोण आहे त्याचा शोध सुरू झाला. तोपर्यंत जगाला बिरसा मुंडा म्हणजे कोण किंवा बिरसा मुंडांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे फारसं ज्ञात नव्हतं. मुळात इतिहासामध्ये आदिवासी क्रांतिकारकांची ओळख ती किती लिहिली गेलेली आहे याचा जर आपण लेखाजोखा तपासायचा प्रयत्न केला तर स्वतंत्र युद्धामध्ये, स्वतंत्र लढ्यामध्ये एवढं प्रचंड योगदान असताना सुद्धा आदिवासी क्रांतिकारकांचा जो काही कार्य आलेख आहे तो रेखाटलाच गेला नाही. म्हणून बिरसा मुंडांसारख्या क्रांतिकारकांची ओळख सुद्धा जगाला नव्हती. आणि मग हा पुरस्कार जेव्हा राजीव गांधींना मिळाला तेव्हा राजीव गांधींसारख्या महान माणसाला, नेत्याला या क्रांतिकारकाच्या नावानं पुरस्कार मिळतोय. म्हणून हा क्रांतिकारक कोणीतरी महान असला पाहिजे, कोणीतरी मोठा असला पाहिजे. मग बिरसा मुंडांच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली. त्यांचा जन्म झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलीहातू हे गावी झाला. लहानशा खेड्यामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्मला. त्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा धूमकेतू आकाशामध्ये होता ही एक ओळख सांगितली जाते. सुगना हे त्यांचे वडील आणि कर्मी ही त्यांची आई. मला वाटतं या इतिहासामध्ये मी फार रमणार नाही कारण हेच मला सगळं माहिती आहे की त्यांचं नाव बिरसा मुंडा का ठेवलं गेलं. आदिवासी संस्कृती जर आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यासली असेल किंवा आपल्याला जर माहिती असेल तर आदिवासींमध्ये वारांच्या नावानुसार मुलांचा जन्म झाला, ज्या वाराला मुलांचा जन्म होईल त्या वाराच्या दिवशी त्या मुलाचं त्या वारानुसार नाव ठेवलं जायचं. मग सोमवार जन्म झाला असेल तर सोम्या असेल, सोमी असेल. मंगळवारी जन्म जर झाला तर मंगळे असेल, मंगळी असेल. बुधवारी जन्म झाला तर बुध्या असेल, बुधी असेल. किंवा गुरुवारचा जन्म हा बिरसा मुंडांचा आहे, बृहस्पतिवार, म्हणून बिरसा अशा पद्धतीने त्यांचं नाव ठेवलं गेलं. मग त्यांच्या आयुष्याला जी काही सुरुवात झाली, मग त्यांचं लहानपण असेल, बालपण असेल, या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात परिचय करून आपण मग पुढे बिरसा मुंडांचं जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा विचार करणार आहोत. बालपण, आपलं जे बालपण आहे, मी म्हणेल आदिवासी क्रांतिकारकांमध्ये गोविंद गारे साहेबांचं जे बालपण आहे, तुमचं जे बालपण आहे, माझं जे बालपण आहे, आपण अगदी खेड्यामध्ये घालवलेलं आहे. कष्टकरी समाजातून आपण आलेलो आहोत. परिश्रम प्रचंड केलेला आहे, शिक्षणासाठी संघर्ष केलेला आहे. हा सगळा संघर्ष मला बिरसा मुंडांच्या जीवनासंदर्भामध्ये किंवा त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतो. मग लहानपणात शेळ्या चारायला जाणं असेल, बासरी वाजवणं असेल, हे सगळं त्यांनी उपभोगलं आहे, अनुभवलेलं आहे. परंतु त्यांच्या लहान वयात सुद्धा त्यांच्या मनामध्ये असणारी जी काही समाजाबद्दलची आत्मीयता आहे, समाजाबद्दलची जिज्ञासा आहे, समाज जाणून घ्यायची, समाजाची वैचारिकता समजून घेण्याची, समाजातील अंधश्रद्धा समजून घेण्याची जी एक वैचारिक कल्पकता त्यांच्या मनामध्ये होती ती मात्र आपल्यामध्ये कुठेतरी दिसत नाही. म्हणून आज आपण त्यांच्या मार्गावरती जरी एका अर्थानं चाललोय असं म्हटलं असं तरी त्यांचा मार्ग पूर्णतः स्वीकारलाय असं म्हणता येत नाही. म्हणून आपल्यातल्या ज्या कमतरता आहेत, आपल्यातल्या ज्या उणीवा आहेत, त्या उणीवा जर शोधायच्या असतील तर आपल्याला बिरसा मुंडांचं चरित्र, बिरसा मुंडांचं जीवन, बिरसा मुंडांचं कार्य हे कशा पद्धतीनं झालं, कशा पद्धतीने सुरू झालं, कशा पद्धतीने त्यांनी समाजाचं संघटन केलं, कशा पद्धतीने त्यांनी नेतृत्व केलं, कशा पद्धतीने अंधश्रद्धा या गोष्टींवरती मात करून विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारला, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते शाळेत जायला लागले, शिक्षणाबद्दलचं त्यांचं प्रेम जर आपण पाहिलं तर त्यांनी जो काही पायपीट केली होती, जो काही पायी प्रवास केला होता आणि आपल्या भाव जिथे होता तिथे ते जाऊन ते शिक्षणासंदर्भातला जेव्हा विचार करत होते तेव्हा त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतील. खरं तर त्या मिशनरी शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळत नव्हता, परंतु हा मुलगा इतक्या लांब शिक्षणासाठी चालत आलेला आहे, त्याचे पाय सुजलेले आहेत. शिक्षणाप्रती असणारं त्यांचं प्रेम, शिक्षणाप्रती असणारी त्यांची आत्मीयता, शिक्षणाप्रती त्यांची असणारी निष्ठा, याच गोष्टींमुळे त्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला होता. परंतु शाळेमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर खरं तर ती ख्रिस्ती मिशनऱ्यांची शाळा होती. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा जो काही मुख्य उद्देश होता तो मुख्य उद्देश धर्मप्रसाराचा होता. इंग्रजांचं जे काही शिक्षण पद्धती होती ती सुद्धा एक तुम्हाला कारकून बनवण्याची शिक्षण पद्धती होती. आणि मग हे शाळेत शिक्षण चालू असताना जेव्हा बिरसा मुंडा विचार करतात की अरे हे जे तत्वज्ञान आहे हे माझ्या तत्वज्ञानापेक्षा, माझ्या आदिवासी धर्मापेक्षा, माझ्या नीतिमूल्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला चोर लुटारू ठरवणारं आहे, आपल्यावरती अन्याय करणारं आहे, आपल्यावरती अत्याचार करणार आहे, आणि अशा तत्वज्ञानातून, अशा शिक्षणातून माझ्या आदिवासी समाजाचा कधीही उद्धार होणार नाही, ही गोष्ट त्यांना समजायला लागली. म्हणजे विचार प्रक्रिया त्यांची सुरू झाली. म्हणून मला असं वाटतं की बिरसा धर्म म्हणजे काय, जल, जंगल, जमीन
याविषयी बिरसाने नक्की काय भूमिका घेतल्या? म्हणजे जर समजा दुष्काळ पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा हे सावकार ठेकेदार इंग्रज आपल्याकडे जर कर मागणार असतील आणि जंगलाचे आपले सगळे हक्क अधिकार जर काढून घेत असतील तर यांचं जे काही आपल्यावरती असणारी जी काही कावेबाजी आहे ती कितपर्यंत सहन करायची, त्याला विरोध कुठेतरी आपण करणार आहोत की नाही. आणि म्हणून 10 ऑक्टोबर 1894 मध्ये वन शुल्क माफीचा पहिला लढा जो आहे तो बिरसा मुंडांनी सुरू केला. त्यांच्या जीवन परिचयातल्या थोडक्यात काही 23 ऑगस्ट 1895 मध्ये त्यांना अटक झाली. 2 वर्षात त्यांची सुटका झाली. परत जनतेमध्ये जो काही असंतोष निर्माण झाला, त्याच्यानंतर पुन्हा 9 जानेवारी 1900 मध्ये डोंबारी येथे जी काही सभा चालू असताना इंग्रजांनी जो काही अमानुष हत्याकांड घेतला, जालियनवाला बाग हत्याकांडाशी त्याची तुलना करता येईल. आणि गोळीबाराला विरोध काय, तर आमचा दगडगोट्यांचा विरोध होता. ह्या सगळ्या गोष्टींना आपण विचार करत असताना किंवा याची मांडणी करत असताना मला वाटतं 3 फेब्रुवारी 1900 मध्ये फितुरी झाली आणि सोकी यांनीच त्यांना त्यांचा ठाव ठिकाणा सांगितला आणि त्यांना अटक झाली. 20 मे रोजी तुरुंगात असताना त्यांनी अन्नत्याग केला आणि 9 जून 1900 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा एक ओझरता त्यांचा आयुष्यक्रम मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला ज्या विषयावरती मुख्यतः तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय थोडासा वेगळा आहे की ह्या गोष्टी तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील, वाचायला मिळतील, म्हणून मी त्याच्याबद्दल फारसं जास्त बोलत नाही. मला तुमच्यासमोर आजच्या समाज जीवनामध्ये वावरत असताना, जगत असताना, आदिवासी समाजाचं नेतृत्व करत असताना, आदिवासी समाजासंदर्भात हिताच्या भूमिका घेत असताना किंवा आदिवासी समाजाचं वास्तव समजून घेत असताना आज आपण काय करणं गरजेचं आहे किंवा कशा पद्धतीनं भूमिका घेणं गरजेचं आहे हे मला त्यांच्या जीवनाच्या तत्वज्ञानामधून आपल्या समोर मांडायचं आहे. म्हणून मी त्यांची जे आयुष्याबद्दलची ओळख जी आहे ती थोडक्यात फक्त तुमच्या समोर ठेवली. अर्थात ती परिपूर्ण नाही किंवा तुटपुंजी आहे हे मला मान्य आहे, परंतु कमी वेळामध्ये जर मला माझे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर निश्चितरित्या मला या भूमिकेवरती किंवा या 4-5 मुद्दे तुमच्या समोर मी ठेवणार आहे त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. म्हणून मी त्या मुद्द्यांकडे येतो. पहिल्यांदा मी जेव्हा बिरसा मुंडांचं चरित्र वाचतो किंवा त्यांच्या संदर्भातलं जे काही लिखाण इंटरनेटवरती उपलब्ध आहे, पुस्तक रूपात उपलब्ध आहे, ते अभ्यासतो तेव्हा मला असं लक्षात येतं की सर्वसमावेशक अशी भूमिका बिरसा मुंडांच्या या तत्वज्ञानामधून आपल्याला पाहायला मिळते. मग जेव्हा आपण बिरसा मुंडांचं नाव सांगतो, बिरसा मुंडांच्या जयंती साजरी करतो किंवा त्यांच्या नावाचं कौतुक करून लोकांना बिरसा मुंडा किती महान होते हे सांगतो, तेव्हा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण जेव्हा चळवळीचं नेतृत्व करतो किंवा आपण जेव्हा चळवळीमध्ये काम करतो तेव्हा आपली आदिवासी समाज म्हणून आपली सर्वसमावेशक भूमिका आहे का, जी बिरसा मुंडांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबरीने जवळ घेणं, सगळ्यांना एकत्र करणं, मुळात आपला लढा कुणाविरोधात आहे हे लोकांना समजून सांगणं, आपल्याला कुणाच्या विरोधात लढायचं आहे, सोकियांविरोधातच लढायचं आहे की आपल्यावरती अन्याय अत्याचार करणारा जो काही समाज आहे त्या समाजाविरोधात लढायचं आहे, ह्या भूमिका आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत. आपल्याला संस्कृती टिकवायची आहे, संस्कृतीचं संवर्धन करायचं आहे, अशा अनेक गोष्टी आपण फक्त म्हणतो, परंतु मुळात त्याच्या खोलात जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संस्कृती म्हणजे काय आणि ती टिकवायची कशी या गोष्टीचं तरी गणित आपल्याला समजलंय का असं कधी कधी मला वाटायला लागतं. हल्ली आपण आदिवासी संस्कृती टिकली पाहिजे, ती टिकवली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, तिचं जतन झालं पाहिजे, आपण त्या विचारानं वागलं पाहिजे असं आपण म्हणतो. आणि हल्लीच्या तरुणांमध्ये जी काही आक्रमकता दिसते आणि ती आक्रमकता आपण इतरांच्या वरती लादण्याचा प्रयत्न करतो आणि एका दिवसामध्ये जे काही वास्तव आपल्याला जे समजलेलं आहे ते अगदीच लगेच दुसऱ्याला समजावं अशी अपेक्षा करणं थोडंसं चुकीचं मला कुठंतरी वाटतं. कारण आपल्याला सुद्धा आदिवासी संस्कृती समजायला, आदिवासी विचारधारा समजायला काही दिवस गेले. आपलं वाचन झालं, आपलं शिक्षण झालं, आपल्याला आचरणात त्या गोष्टी आपण आणायला लागलो, आपल्याला कळायला लागलं आणि मग अरे यस ही आदिवासी संस्कृती आहे आपल्याला समजायला लागलं. आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला जी समजलेली संस्कृती आहे ती एका सेकंदामध्ये दुसऱ्या माणसाला लगेच समजावी आणि त्यांनी सुद्धा तशा पद्धतीनं वागावं असं मित्रांनो होणार नाही. आपण आक्रमक भूमिका घेऊन जर आपली संस्कृती कशी आहे हे लादण्याचा आपल्या समाज बांधवांवरती प्रयत्न जर केला तर मला असं वाटतं की ते कुठंतरी चुकीचं ठरेल ना आपल्यापासून लोक दूर जातील. म्हणून हळूहळू त्यांना पटवून देणं ही गरजेची भूमिका आहे आपली. म्हणजे अगदीच उदाहरणासह सांगायचं झालं तर आपण म्हणतो रावण हा आपला आहे, हे एका वाक्यात सांगून चालेल का? रावणाबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे.
रावण कसा आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो हे सोप्या भाषेमध्ये आपल्या जनसमाजातील माणसांना सांगितलं पाहिजे. आजपर्यंत इतर गोष्टींमधनं, रामायणामधनं, महाभारतामधनं, टीव्हीवरनं, पुस्तकावरनं, वेगवेगळ्या सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीवरनं रावणाला विलनच्या भूमिकेमध्ये उभं केलेलं होतं. ते आदिवासी समाजाने पाहिलेलं आहे, ते आपल्या बांधवांनी पाहिलेलं आहे. आणि हे पाहत असताना एका दिवसामध्ये आपण त्यांना हिरो आहेत असं जर म्हटलं तर लोक ते स्वीकारणार नाहीत. म्हणून आपल्याला स्वतःला आधी रावणाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता येईल, करावा लागेल. आणि तो कशा पद्धतीनं चुकीचा ठरवला. एक महान राजा असताना, त्याचं एवढं कार्यकर्तृत्व असताना, त्याची वैचारिकता, त्याची नीतिमत्ता, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना पटवून द्यावे लागतील. त्याच्यासाठी सोप्या भाषेमध्ये आपल्याला अभ्यासपूर्ण मांडणी करून आपल्याला लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवावी लागेल. फक्त संस्कृती टिकवायची, पण ती कशा पद्धतीने टिकवायची याच्या संदर्भातले मुद्देसूद मांडणी आपल्याला करावी लागेल. आता बरेचसे लोक अजून एक चुकीचा गैरसमज पसरवतात, तो असा की आपल्याला संस्कृती का टिकवायची, तर आपलं आरक्षण टिकलं पाहिजे. मला वाटतं ही भूमिका 100% चुकीची. आरक्षण टिकावं म्हणूनच फक्त संस्कृती टिकवायची का, हा एक मुद्दा मला महत्वाचा वाटत नाही. आपली संस्कृती महान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जगाला तारण्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्या संस्कृतीमध्ये मांडलेली आहे. सर्व समावेशक अशी आपली संस्कृती आहे. निसर्गाला जवळ करणारी आपली संस्कृती आहे. समता मानणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून ती संस्कृती टिकली पाहिजे. ती संस्कृती टिकली की आरक्षण आपोआप टिकणार आहे. परंतु आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून जर संस्कृती जर आपण टिकवण्याची भाषा करत असू तर हा स्वार्थ आहे. आणि हा आपल्याला आपल्या इथून येणाऱ्या पुढच्या पिढींना समजून सांगता आला पाहिजे. आरक्षणासाठी संस्कृती हा मुद्दा चुकीचा आहे. म्हणून आपण जे तरुणांवरती, आपल्या समाजावरती जे काही मांडण्याचा प्रयत्न करतोय, जे काही लादण्याचा प्रयत्न करतोय, ते आधी आपल्याला नीट समजलंय का, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणून मला असं वाटतं की आरक्षण मिळावं म्हणून संस्कृती टिकावी ही भूमिका स्वार्थवादाची होईल. आणि म्हणून आपल्याला आपली संस्कृती महान आहे, श्रेष्ठ आहे, ती संस्कृती टिकवणं गरजेचं आहे. ती कशी टिकवायची याविषयी मी पुढे बोलणार आहे. दुसऱ्या मुद्द्याकडे जात असताना मला असं वाटतं की प्रतिनिधित्व करणं हे आबांनी आपल्याला शिकवलं. जननायक असा शब्द आपण बऱ्याच वेळा त्यांच्या पुढे वापरतो किंवा विरुद्ध म्हणून वापरतो. जन म्हणजे जनता, समाज, आणि नायक म्हणजे नेतृत्व करणारा. आपण आदिवासी समाजामध्ये आता नेतृत्व करणारे बरेच झाले, परंतु नेतृत्व करत असताना कोणती विचारधारा आपण घेतोय, कोणत्या विचारधारेचं वाहक आपण बनतोय. आपल्याला धरती आबांनी सांगितलेली विचारधारा आपण पुढे घेऊन नेतृत्व करतोय की आपल्या आजूबाजूला असणारं जे काही राजकीय गोंधळाचं वातावरण आहे त्याच्यातून आपला कुठेतरी स्वार्थ पाहून त्यांच्या पाठीमागे आपली विचारधारा पळवत नेतोय. या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आपल्याला स्वतःला प्रतिनिधित्व करायचंय आणि ते प्रतिनिधित्व करत असताना आपल्या विचारांच्या, आपल्या संस्कृतीची जी काही नाळ आहे ती आपल्या विचारांमध्ये असली पाहिजे आणि मग तिथून पुढे आपण ते प्रतिनिधित्व केले पाहिजे. दुसऱ्यांच्या विचारांचे वाहक तर आपण होत नाही ना, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे अगदी इंग्रजांच्या येण्याच्या कालखंडापासून तर आजपर्यंत कोणीतरी आपल्या मस्तकाचं सगळा ताबा घेऊन ठेवलेला आहे आणि तो जशा पद्धतीने विचार प्रक्रिया करतो, जशा पद्धतीने सांगतो, तशा पद्धतीने जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर मात्र आपली पुढचं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व 100% धोक्यात आहे. म्हणून आपल्याला स्वतःला प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे आणि आपल्या समाजाचं नायक होत असताना सर्वसमावेशक भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. हे महत्वाचे 2 मुद्दे त्यांच्या विचारातून, त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या वरती जे काही लिखाण उपलब्ध आहे त्याच्यातून वाचत असताना मला समोर आले. म्हणून हे प्रथमतः हे 2 मुद्दे तुमच्या समोर मला मांडावेसे वाटले. तिसरा महत्वाचा मुद्दा मला प्रकर्षाने मांडावा असा वाटतो, तो म्हणजे धरती आबा, बिरसा मुंडा यांच्याकडे असणारी विज्ञानवादी दृष्टी. तुम्ही जेव्हा त्यांच्यावरती असणारं लिखाण वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अंधश्रद्धेला कुठेही खतपाणी घातलेलं आपल्याला बिरसा आबांनी दिसत नाही. म्हणजे त्या कालखंडामध्ये 1875चा कालखंड असेल किंवा त्यांना जो मिळालेला कालखंड आहे त्या कालखंडामध्ये अंधश्रद्धा अगदी बोकाळलेली होती. अंधश्रद्धेने सगळेच समाज पोखरलेले असताना त्या काळामध्ये आदिवासी समाजामध्ये जन्मणारा, बासरी वाजवणारा, शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे फिरणारा हा एक तरुण मुलगा,
तो अंधश्रद्धेला विरोध करतो. म्हणजे प्रचंड विज्ञानवादी असणारा हा व्यक्ती जगाच्या काळाच्या किती पुढे होता ही गोष्ट आपल्या लक्षात येते. त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर जेव्हा दुष्काळ पडलेला होता, लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये इतर समाजाबरोबर आदिवासी समाज सुद्धा अंधश्रद्धेने पोखरलेला होता. आणि मग घरातलं एखादा माणूस जर त्याचा मृत्यू झाला तर त्या माणसाला दफन केलं जायचं, पुरलं जायचं आणि ते पुरल्यानंतर त्याच्या अंगावरती असणारे दागिने किंवा घरातले दागिने त्या माणसाबरोबर पुरले जायचे. घरात एकीकडे अन्न नाही, एकीकडे खायला उपासमार आपण सहन करतोय आणि अशा स्थितीमध्ये जर आपल्या घरातलं सोनं कुठंतरी जमिनीमध्ये विनाकारण पुरलं जाणार असेल तर हे चुकीचं आहे असं आबांना वाटलं. आणि मग त्यांनी ते प्रेतातलं सोनं काढून आणलं. परंतु ही घटना कोणीतरी पाहिली आणि पाहिल्यानंतर ती गावात पसरली. गावात पसरल्यानंतर आबांच्या घरीपर्यंत ती पोहोचली आणि वडला यांच्या आईला कुर्मीला प्रचंड राग आला की आबांनी असं करायला नको होतं. परंतु ते सोनाराकडे जाऊन त्यांनी ते सोनं विकलं आणि त्याच्यानंतर त्याचं धान्य आणलं, तांदूळ आणले आणि घरातल्यांना अन्न खायला घातलं. मला वाटतं ही भूमिका त्या कालखंडामध्ये त्या काळात घेणं, आज ही गोष्ट आपण करू शकतो कारण आज जग बरंच पुढे गेलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आज माणसांनी किंवा समाजाने स्वीकारलेल्या आहेत, परंतु पहिल्यांदा स्वीकारायला लावणं हे काम फार मोठं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या प्रेतातलं सोनं असेल किंवा घरातून मग नंतर त्यांना भूत प्रेत ह्या गोष्टी सुद्धा ते मानत नसल्यामुळे त्यांना हाकलून दिलं गेलं की देवीची जी काही साथ आलेली आहे ती केवळ बिरसा अशा पद्धतीनं वागतो, धर्मभ्रष्ट त्यांनी केलेला आहे म्हणून ती आलेली आहे, त्याला गावाच्या बाहेर हाकलून दिल्यानंतर मग कदाचित ही देवीची साथ कमी होईल. आबांनी त्यावेळेस विचार केला की माझ्या गावातून बाहेर जाण्यामध्ये जर गावाचं हित असेल तर निश्चितरित्या मी ते स्वीकारतो आणि ते बाहेर जातात. परंतु ती साथ काही कमी होत नाही, माणसं त्या साथीमध्ये पटापट मारायला लागतात आणि मग परत एकदा लोक या भगवान बिरसा मुंडाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या ज्या काही साथीमध्ये जे काही हाल सहन करावे लागत होते माणसांना त्याची सेवा करण्याचं काम आबा करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून विज्ञानवादी दृष्टी ही त्यांच्याकडे होती असं मला वाटायला लागतं. ती आज आपल्याकडे अजूनही नाहीये. दुर्दैव असं आहे की आपण फक्त शिकलो, आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतो, परंतु प्रत्येक मुद्द्याकडे बघण्याची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी आपल्याकडे आली आहे का हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून चौथ्या मुद्द्याकडे जात असताना किंवा पुढच्या मुद्द्याकडे जात असताना मला असं वाटतं की त्यांची वैचारिकता, त्यांची विचार करण्याची पद्धत ही किती प्रगल्भ होती त्या कालखंडामध्ये याच्यातल्या काही उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये येऊ शकते की धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू जेव्हा शाळेमध्ये प्रवचन देत होते, शिकवत होते, तेव्हा वेगवेगळ्या त्या धर्माचं प्रतिनिधित्व करणारी माणसं धर्माचा प्रचार प्रसार करत होती. परंतु त्याच वेळेस आबांच्या लक्षात येत होतं की ही गोष्ट आपल्या हिताची नाही. आपले शत्रू कोण आहेत? जमीनदार आहे, ठेकेदार आहे, इंग्रज आहे, सावकार आहे. हे त्याच काळामध्ये त्यांना समजत होतं. म्हणजे एखादा प्रसंग आपल्या समोर घडत असताना त्या प्रसंगाबद्दल विचार कशा पद्धतीने आपण करायला हवा, तो प्रसंग घडत असताना तो समजून घेत असताना आपल्या हिताचा आहे की अहिताचा आहे ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. आदिवासींनी शिक्षण घेतलं पाहिजे असे बिरसा आबा का म्हणत होते किंवा तेव्हापासूनचे सगळेच क्रांतिकारक का म्हणत होते किंवा आजही का म्हटलं जातं त्याच्या पाठीमागची जी काही गोम आहे ती याच्यात असं मला वाटतं. कारण शिक्षणानं माणसाला खरं काय खोटं काय समजतं, सत्य काय असत्य काय समजतं, आपला फायदा कुठे आहे, आपला तोटा कुठे आहे हे समजतं, आपल्या हिताचा विचार करणारे कोण आहेत, आपल्या अहिताचा विचार करणारे कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत, आपले मित्र कोण आहेत हे समजतं. त्यामुळे शिक्षणामुळे वैचारिकता विकसित होते आणि त्याच्यासाठी शिक्षणाला आदिवासी समाजानं किती प्राधान्य दिलं पाहिजे हे या गोष्टीमधून आपल्याला समजतं. जेव्हा हे धर्मगुरू आपल्यावरती त्यांचा धर्म लादण्याचा प्रयत्न करत होते त्या कालखंडामध्ये आबांचं वय फार नव्हतं. 13-14 वर्ष, 10-12 वर्ष वयामध्ये ह्या गोष्टी समजणं, विचारशीलता असणं, चिंतन करणं एखाद्या विषयाचं, ही गोष्ट आजच्या तरुणांनी स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळा आता आपण कुठलंही विचार न करता एखादी गोष्ट लगेच स्वीकारतो आणि लगेच त्या कार्यानं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं मी जे काही बोलतोय हे सुद्धा तसंच्या तसं न स्वीकारता त्याच्यावरती सुद्धा चिंतन झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि जे त्या चिंतनातून बाहेर पडतं
ते आपल्या समाज हिताचं आहे असं मला वाटेल किंवा मला वाटतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं मित्रांनो आपण विचारशील असलं पाहिजे, चिंतनशील असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण तपासून घेतली पाहिजे. आपल्या आपल्यामध्ये वैर करण्यापेक्षा, आपल्या आपल्यामध्ये एकमेकाला नावं ठेवण्यापेक्षा, 10 वेगवेगळ्या चळवळी उभे करण्यापेक्षा एकोपा करून आपल्याला सर्वसमावेशक भूमिका जर घेता आली तर याच्यामध्येच आदिवासी समाजाचं हित आहे असं मला वाटतं. आणि म्हणून वैचारिकता, विचारशीलता, चिंतनशीलता हा मुद्दा मला त्यांच्या एकंदरीत त्यांच्या जीवनचरित्रामध्ये महत्वाचा वाटतो. सर्वसमावेशक भूमिका याच्याबद्दल मी बोललो. संस्कृती कशा पद्धतीने टिकवली पाहिजे. जे काही तरुण आक्रमक होतात ते आक्रमक न होता साध्या पद्धतीनं आपल्याच आदिवासी बांधवांना आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. संस्कृती टिकवायची म्हणजे काय. बरेच बहादर असे म्हणतात की आपल्या संस्कृतीमध्ये दारू पिणं हे आपल्या संस्कृतीचं एक लक्षण आहे, मग आतापर्यंत आपण त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु दारूमुळं काय काय वाटोळं झालं समाजाचं हे आपण सगळे पाहतो. आबांनी सुद्धा दारू बंदी केली होती त्या कालखंडामध्ये, कारण दारू विकणारे सगळे ठेकेदार होते. त्या ठेकेदारांचा कावा हाच होता की दारूच्या नशेमध्ये आदिवासी समाजाला अडकवायचं, शिक्षणापासून दूर ठेवायचं, वंचित ठेवायचं. जर हा आदिवासी समाज शिकला नाही, दारूच्या व्यसनामध्ये धुंद झाला तर त्याची प्रगती होणार नाही ना आपल्याला त्यांच्यावरती राज्य करण्यासाठी सोपं जाईल. हा कावा आजही आपल्याला जर समजत नसेल आणि आपण दारू पिणं म्हणजे आपल्या संस्कृतीचं एक चांगलं लक्षण आहे आणि ते संस्कृती टिकवायची असेल तर ही गोष्ट करायला पाहिजे, असाच जर विचार करणार असेल तर कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाने जाणार आहोत. म्हणजे दारू या गोष्टीला संस्कृतीमध्ये स्थान होतं, परंतु त्या पाठीमागची कथा वेगळी आहे. तुम्ही त्याच्या खोलात जाऊन विचार करा. जेव्हा मोहाचं जे काही झाड आहे त्या झाडाच्या सानिध्यामध्ये एक पक्षी येतो, त्या फुलाचं जे काही वास, सुगंध, आणि तो मोहून जातो. मग त्याला तो आनंद वाटतो, तो त्याच्यात धुंद होतो. तिथून दारूची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्या कालखंडामध्ये निर्माण झालेली दारू ही खरंच निसर्गाचा अर्क होता. फुलांपासून त्याचा जो हे आहे तो आता नवसागर, अनेक रसायनं त्याच्यामध्ये टाकून जी काही दारू तुमच्यापर्यंत येते ती निश्चितरित्या तुम्हाला घातक आहे. आणि म्हणून व्यापक दृष्टिकोन, वैचारिकता या गोष्टीचा जेव्हा आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असं वाटतं की या बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आणि ह्या जर समजत नसतील तर आपल्याला बिरसा धर्मही समजणार नाही. आणि नुसतंच फक्त जयंती आली म्हणजे आपण कुठेतरी स्टेटसला फोटो टाकला, फेसबुक पोस्ट टाकली, इतरांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आपल्याला सगळा बिरसा कळाला असं होणार नाही. म्हणून मला वाटतं छोटे छोटे मुद्दे घेऊन आपण जर त्या संदर्भात विचार करण्याचा प्रयत्न केला, हा विचार पसरवण्याचा प्रयत्न केला, 4 लोकांपर्यंत का होईना सत्य काय आहे ते पोहोचवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितरित्या या जयंतीला आपण काहीतरी चांगलं केलं असं म्हणताय. आता मला ज्या मुख्य मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे तो मुद्दा आहे की ज्या खरं तर डाकोरे सरांचं मी नेहमीच अभिनंदन करतो, कौतुक करतो, कारण त्या माणसानं या फेसबुक पेजच्या माध्यमातून जवळजवळ 100-150 आदिवासी जे काही लेखक आहेत, व्याख्यात आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतं केलं, समाजासमोर आणलं. मला वाटतं हा खूप मोठा दस्तऐवज आज त्यांच्या पेजवरती उपलब्ध आहे. त्या पेजचं नाव आहे उलगुलान साहित्यिक चळवळ. या उलगुलान शब्दाचा अर्थ काय आणि उलगुलान म्हणजे काय आणि आता त्या पद्धतीनं आपण कसा त्याचा अर्थ लावला पाहिजे या गोष्टीवरती मी मुख्यतः प्रकाश टाकणार आहे आणि त्याच्यानंतर थांबणार आहे. उलगुलान हा खरं तर मुंडारी शब्द आहे. मुंडारी भाषा, मुंडा जी आहे ती मुंडारी भाषा. याचा अर्थ आहे मुक्ती आंदोलन. म्हणजे आपल्यावरती जर अन्याय होत असेल, आपल्यावरती जर अत्याचार होत असेल, आपल्यावरती कुणीतरी जर आक्रमण करत असेल आणि आपल्या अस्तित्वालाच धोका जर निर्माण होत असेल तर या सगळ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी आंदोलन करावं लागेल. हे मुक्ती आंदोलन म्हणजे उलगुलान. अजून एक उलगुलानचा अर्थ जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की उलगुलान याचा अर्थ सर्वच बाजूनी, एकाच बाजूनी नाही, सर्वच प्रकारे आपल्याला एकाच वेळी आपल्याला आंदोलन करावं लागतं किंवा क्रांती करावी लागते. त्याला उलगुलान असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त एकाच पद्धतीनं नाही किंवा एकाच बाजूने नाही, सर्व स्तरावरनं, सर्व मार्गाने एकाच वेळीच केलेला उठाव म्हणजे उलगुलान. म्हणून उलगुलानचा अर्थ समजून घेत असताना आपण खरंच या सगळ्या पातळ्यांवरती आहोत का? मग शैक्षणिक पातळी असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, वैचारिक असेल, या सगळ्याच पातळ्यांवरती आपण उठाव करतोय का, आंदोलन करतोय का, समजून घेतोय का आणि कशा पद्धतीने आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे याची काही रूपरेषा आखतोय का?
या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्या कालखंडामध्ये उलगुलांचा नारा देत असताना भगवान बिरसा मुंडांनी दगडगोट्यांचा वापर केला. इंग्रजांकडे बंदुका होत्या, लाठ्या काठ्यांचा वापर केला. परंतु मित्रांनो, आता बंदुका, लाठ्या काठ्या, तलवारी आणि दगडगोटे यांनी आपल्याला उलगुलान करता येणार नाही. काळ बदलला आहे, समाज बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, माध्यमं बदललेली आहेत, विचार करण्याची प्रक्रिया बदललेली आहे, समाज थोडाफार का होईना शिक्षित झालेला आहे. तर आता मात्र आपल्याला उलगुलान वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. आता आपली लढाई आहे विचारांची लढाई, पेनाची लढाई. आपल्याला आता पेन चालवावं लागणार आहे, लेखणी चालवावी लागणार आहे. आणि मग ही लेखणी चालवत असताना आपल्याला कशा पद्धतीने या उठावाची, उलगुलांची बांधणी करावी लागणार आहे. मला वाटतं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत असताना त्याच्या कामामध्ये अडखाती निर्माण करण्यापेक्षा आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आणि एक कुठला तरी भाग आपण घेतला, एक कुठली तरी बाजू आपण घेतली, एक कुठला तरी विषय आपण घेतला, तर त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जात आहे. म्हणजे मी मुद्दामून डाकोरे सरांचं कौतुक का करतो यासाठी, तर त्यांनी हजारो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग ते व्याख्यानाच्या माध्यमातून असतील, इतर उपक्रमांच्या माध्यमातून असतील, अनेक समाजातून असणाऱ्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. परंतु त्यांचं ध्येय उद्दिष्ट जर एक असेल तर मला वाटतं या सगळ्यांनी एकत्र येणं, या सगळ्यांनी एकोप्याने काम करणं आणि मग सगळ्याच पातळ्यांवरत असणारं जे काही उलगुलान आहे ते उलगुलान जर झालं तर निश्चितरित्या आदिवासी समाजाचं पुढचं जे काही भवितव्य आहे, अस्तित्व आहे. तुम्ही समाजभान नावाचं जे काही आपण मासिक काढतो त्रैमासिक, त्या मासिकामध्ये डाकोरे सरांनी एक लेख लिहिलाय. इतका सुंदर लेख आहे की त्याच्यामध्ये जो 32 ते 38 मला वाटतं काहीतरी आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ते वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं की आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे. आपल्याला वाचावं लागणार आहे, आपल्याला शिकावं लागणार आहे, आपल्याला विचार करावा लागणार आहे, आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे, आपली स्वतःची विचारधारा तयार करावी लागणार आहे आणि आपल्या विचारधारेची माणसं सुद्धा त्याच्या बरोबरीने जोडावे लागणार आहे आणि सगळ्याच पातळ्यांवरती उतरावं लागणार आहे. फक्त संस्कृती टिकली पाहिजे एवढे म्हणून चालणार नाही, तर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. मग संस्कृती टिकली पाहिजे असे जर सगळेच जण म्हणत असतील तर मग बिघडवली कुणी, याचाही विचार आपण करायला पाहिजे ना. प्रत्येक जण म्हणतो संस्कृती बिघडली, संस्कृती टिकवली पाहिजे, परंतु त्याच्यातला मुख्य माणूस मी आहे आणि माझ्यापासून मला सुरुवात करायची आहे असं जोपर्यंत आपण म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला संस्कृती टिकवता येणार नाही किंवा तिचं संवर्धन सुद्धा करता येणार नाही. म्हणून मित्रांनो, उलगुलांचा अर्थ आपल्याला समजून घेत असताना उलगुलान ही जी काही सर्वव्यापी चळवळ, सर्व बाजूनी सर्व स्तरावरून एकाच वेळी केलेला उठाव, हा उठाव आपल्याला जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत फक्त उलगुलान शब्द वापरून चालणार नाही, त्याच्या खोलात जाऊन त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. म्हणून ही आत्ताची असणारी जी काही विचारांची लढाई आहे, आत्ताची असणारी जी काही लेखणीची लढाई आहे, त्या लेखणीच्या लढाईमध्ये आपल्याला जागतिकीकरणामध्ये टिकायचं जर असेल तर मात्र आपल्याला त्या जागतिकीकरणामध्ये असणारे बदल जे आहेत, होणारे जे बदल आहेत, त्या बदलांना समजून घ्यावं लागणार आहे. ते बदल आपलेसे करून घ्यावं लागणार आहे आणि मग त्याच्यातून आपल्याला कुठेतरी आपली संस्कृती टिकवता येऊ शकते. आणि म्हणून या निमित्तानं खरं तर खूप कमी वेळ होता माझ्याकडं आणि त्या कमी वेळेमध्ये मला जेवढं काही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करता आला किंवा मांडता आलं ते मी मांडलं. निश्चितच हे परिपूर्ण नाही याची मला खात्री आहे, कारण अगदी कमी वेळामध्ये मी तुमच्या समोर आलो आणि मी आतापर्यंत जे काही भगवान बिरसा मुंडांच्या संदर्भामध्ये वाचलं होतं, कुठं लिहिलं होतं, चर्चा केली होती, बोललो होतो, ते चिंतन तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता फक्त एवढंच सांगणार की मित्रांनो, संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला, भगवान बिरसा मुंडांना संघर्ष करावा लागला, असंख्य आदिवासी क्रांतिकारकांना संघर्ष करावा लागला, तुमच्या माझ्या पिढीला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्या हातात फुकट कुणी काहीही देणार नाही. मग कशा पद्धतीने आपल्याला समाज हितासाठी कार्य करता येईल, तर मला वाटतं तुम्हाला जे काही माहिती समाजाबद्दलचं, क्रांतिकारकांबद्दलचं, ते तुम्ही बोलायला सुरुवात करा. व्याख्यानाच्या माध्यमातून लोकांना सांगायला सुरुवात करा. बोलणं
ही सुद्धा तुमची क्रांती होऊ शकते. समाजापर्यंत विचार पोहोचवणं, समाजाच्या मस्तकामध्ये तुमचे विचार पोहोचवणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याला बोलता येते, ज्याला मांडता येते, त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करा. पुढची गोष्ट महत्वाची आहे की ज्याला बोलता येत नाही परंतु ज्याच्याकडे विचार आहेत, प्रगल्भता आहे, संस्कृतीची ओळख आहे, विचारांची जाणीव आहे, अशा लोकांनी लिहायला सुरुवात करा. तुमचं लिखाण लोकांपर्यंत पोहोचल, लोक वाचतील, लोकांना कळेल आपली संस्कृती काय आहे आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन नक्की कशा पद्धतीने केलं पाहिजे. म्हणून तुम्ही बोला, संघर्ष करा. रस्त्यावरती उतरून मी म्हणेल संघर्ष करा, परंतु संघर्ष करणं जमत नसेल तुम्हाला तर व्याख्यानाच्या माध्यमातून बोलायला सुरुवात करा. बोलणंही जमत नसेल तर लिहायला सुरुवात करा. आणि लिहिणंही जमत नसेल, संघर्ष करणं जमत नसेल, रस्त्यावरती उतरणं जमत नसेल, आंदोलन करणं जमत नसेल तर लिहायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा असं मी म्हणतोय. आणि या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला जमत नसतील तर जे बोलतात, जे लिहितात, जे संघर्ष करतात, जे रस्त्यावरती उतरतात त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करा. कारण ते तुमच्या वाटेची लढाई लढतात. त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा, त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. आणि मित्रांनो, माझी हात जोडून विनंती असेल तुम्हाला की एवढंही जरी करता नाही आलं, साथही जरी देता नाही आली, तर एक मात्र करू नका की जे लढतात, जे संघर्ष करतात, जे बोलतात, जे लिहितात त्यांचं मनोबल तरी ढासळू नका, त्यांचे पाय तरी खेचू नका. शांत रहा आणि जे करतात त्यांना सलाम जरी केला तरी खूप मोठं कार्य होऊ शकतं. आणि म्हणून जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माझे मित्र डॉक्टर सखाराम डाखोरे सर यांनी मला आज व्याख्यानाचं आमंत्रण दिलं. आणि खरं तर अगदी कमी वेळामध्ये मी काही तुमच्या समोर काही विचार मांडण्याचा प्रयत्न केला. निश्चितरित्या त्याच्यामध्ये त्रुटी असतील, कारण अगदीच कमी वेळामध्ये मी तुमच्या समोर आलो त्यामुळं. परंतु मला जे सांगायचं होतं हे 5 मुद्दे निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. फक्त त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करतो आणि मी तुमची रजा घेतो. सर्व समावेशक भूमिका घ्या, प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करा, विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा, वैचारिकता वाढवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उलगुलान या धाग्यानं जोडून राहा. निश्चितरित्या आदिवासी समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी इतक्या व्यवस्थितरित्या हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय बिरसा, जय आदिवासी.